अजूनपर्यंत उठत नाही. क्युटी खूप घाण झालंय बघा. आणि मग लगेच टाकीमध्ये लावते. टाकीचा बंद केलाय का सांगू. चला गाईज आपले मस्त आहे की मॉर्निंग झालेली आहे. इकडे पीठ मळून ठेवलेलं आहे मी चपात्यांचा. आणि आता मी अप्रेशला पाणी ठेवते. आणि जरा आता ह्याच्यावर ढाकण देऊन ठेवते. नंतर गाईज मी चपात्या टाकायला घेते वर्कआउट झाल्यावर. मस्त पाणी ठेवलेलं आहे. मस्त आहे की वर्कआउट आपला झालेला आहे. आता आपण चपात्या टाकायला घेऊ पटापट. माझा टाईम होता. मुलं बी अजून उठले नाही. थोडं पटापट टाकते. कसं आजकाल मला त्यांचं सेशन ऐकता येत नाही. तर चला बघू तरी आपण चपात्या लाटता ऐकू का सांगू. त्याच्यामध्ये खूप आपल्याला नॉलेज भेटतं आहे. त्याच्यामुळे ते ऐकायचं खूप चांगलं असते. त्याच्यामध्ये म्हणजे ती सांगतात आपले म्हणजे आपल्याला कोणता म्हणजे कशामध्ये कोणता प्रॉब्लेम होतो त्या गोष्टी सर्व काय त्याच्यामध्ये सांगतात. मला ऐकायला बी छान वाटते पण टाईम भेटत नाही. आता बघा चपात्या टाकता तेव्हा त्यांचं सर्व काय मी ऐकते. खूप भारी वाटते. तर चला मस्तपैकी वर्कआउट तर झाला. किचनमध्ये तर पटापट चपात्या लाटून घेते मी. मस्तपैकी आपला बघितला पीठ मी मळून घेतलेला. मस्त गोळ्या केलेल्या आहेत. लाटून घेते मी छानपैकी. आणि आपला तवा सुद्धा ठेवलेला आहे मी गरम व्हायला. आज मी बोलू जरा चपात्या टाकते. आज भाकऱ्याने टाकते. कोण आलाय का बाई. अशा म्हणजे केलं ना म्हणजे पीठ आतमध्ये तेल बी लावलं छान अशी चपाती फुटते आणि एकदम नरम बी राहते. त्याची कडक होत नाही. झाली चपाती आता पाहिजे टाकून घेऊ. तवा बी गरम झालाय. जरा कमी करते. तवा टाकला माझा. मस्तपैकी चपाती अशी फुगली. हवा एक साईडून गेली. जीविकाला अशा तेलाच्या पातेत ना म्हणून जरा तेलाच्या गेलेल्या चपात्या. छान अशी आपली चपाती होते. मस्त फुगली बघा. फुगायला पाहिजे चपाती. लगेच फ्रेश होते. आणि आता शोळे आपल्याला बनवते. कालता कुठे गेला. मस्तपैकी शोळे करते. जीविका बोलली मम्मी मला शोळे कर. जीविकाला आवडते ते बनवायला लागते. ते जर सोला असं मम्मी हे नको मम्मी ते नको असे करते. आपल्या फायनली चपात्या झाल्या. आता एक लास्ट राहिलेली आहे बघा. आता मी भाजी करायला घेते शोळेची मस्तपैकी छानपैकी. पटापट जीविकाला आंघोळीला पाठवलेली आहे. साईडवरून आपली चपाती झाली पाहिजे. तर चला गॅस बंद करते. आणि इकडे ठेवलेले आहेत मी मस्त शोळे. मस्त छान असे फुगलेले आहेत. आता पाणी आता आपण चेंज करू. असं की बनवते हे बघा सर्व याच्यामध्ये आता काढून घेते. आणि आमची लाईट बी गेली. लाईट गेली ना गरम व्हायला लागला. नाहीतरी गरमच करत होता. किचनजवळ भरपूर गरम होतं. त्याच्यामध्ये पाणी टाकते दुसरा पैकी. सर्व कांदा व्यवस्थित सगळं कापून घेते. अजून एकदा असं
भिजत घातल्यावर अलगच वास येते ना असा, आणि जरा वास घालवते. आता मी एक पाण्यामध्ये धुवून काढते. तो कापून ठेवलेला मिक्सरला वाटायचा होता, लाईटच येत नाही. वाट बघून दमलो, घरातून झाडून बिडून काढला तरी लाईट काय येत नाही. आता असंच एकदम बारीक बारीक करते ना, अशीच फोडणी देते. कसं मग एकदम पेस्ट केली ना, शोले एकदम घट घट होतात एकदम, म्हणून पेस्ट करायची होती मला. कांदा घेतलाय, मस्त कढीपत्ता, आपले कोथिंबीर, टॅमॅटो आणि इथं सर्व पेस्ट केलेली आहे. लसूण, आला, मिरची आणि आपले शोले. आणि इथं गॅस मी लावलेले आहे. जर आता कुकर गरम झाल्यावर लगेच तेल टाकते. आणि बाबू माझा एवढा भडकलाय, मम्मी माझे पहिला कपडे घाल, माझे कपडे घाल. आता इकडे मी भाजी घालू कायचे कपडे घाला द्यायला, त्याला बोललो अजून टाईम आहे तुला जायला शाळेत, तरी ऐका नाही, नुसतं लढते. असा पोरांचा सीन असते हो सकाळचं उठल्यावर. पिसाललाय पका, त्याला सांगते आज टाईम आहे त्याला शाळेला जायला, त्याला बोला पटकन घालते आणि तुझे कपडे घालायला येते, ऐकतच नाही. चला कांदा बिंदा टाकून घेते, लाईट काय येत नाही तर अशीच बनवते मी, पेस्ट नाही करत गाईच. असं की लसूण, मिरची, आला सर्व पेस्ट टाकलेले आहे. असं छान अशी परतवून घेते मी. आणि लगेच टॅमॅटो टाकून घेते. टॅमॅटो बी एकदम सॉफ्ट करून घेते. आता याच्यामध्ये टाकते आपला भाजी मसाला, टाकते आपला गरम मसाला, मस्त की छान. आता शोळ्याची भाजी करते गाईस. लाईट काय आज येत नाही वाटतं, कधीपासून लाईटीची वाट बघत होतो. तसं बाबा जीविकाला जायला टाईम होईल. बाबूचा लडगाणं चालू आहे तिकडं. कपडे सर्व काढले कापडातले. मला म्हणते ये घालू का ते घालू, रंगीत कपडे घालते. चला आता शोले आपण टाकू. तो म्हणजे आता जीविकाचे खेच उंचरायला घेते. पहिले त्याचे कपडे घालते का सांगून, तो ना अजून हे करेन घातलं तर रंगीत. हे बघा मस्त वास सुटला. लगेच आता कुकरला लावून घेते मी. कुकर तर आता लावलेला आहे. जरा किचन वासा फडका बी मारला. आता जीविकाचे केस विचारते. जीविका बघू काय करते. जीविका चल या. काय रे, का इतका पिसालतं का तू? हा चल ए जीविका या. कंगवा कुठे आहे? चला काही जीविका तसं जाईन तर मार खाशील माझ्या हातचा. चला गाईचा आता जीविकाचे केस विंचरून घेते. तो तांब्या तिथं का ठेवला? त्यानं पाणी आहे इकडे ठेव, सांडण त्याच्यावरती. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला, तुम्ही बघितलं सकाळ कशी माझी धावपळ थोडी चालू होती. जीविकाला चपात्या केल्या, जीविकाला भाजी बिजी केली. लाईट अजूनपर्यंत काय आलीच नाही. तर चला गाईज बघू आज काय काय होते ते पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवते मी. तर माझ्या आता भाजी बिजी तर झालेली आहे. तर बघू पुढं किचनमध्ये जाऊ. भाजी आपली झालेली आहे. जीविका माझी चहा ठेवते. ही बघा मस्त इकडं चहा ठेवते जीविका. आणि आपली भाजी रेडी झाली आहे. तेवढ्यात मी जा डब्बा भरून घेते. जीविका तेवढ्यात चहा ठेवते तर. आणि अशी भांडी बिंडी आहेत काहीच तर नंतर घासायला घेते. लाईट आली, आत्ता आली. सर्व झाल्यावर लाईट आली. म्हणजे जीविका इथं खायला बसलेले आहेत चपाती. आणि इथं माझा बाबू सुद्धा बसला आहे बघा. या असा बाबूला बघायला लागते, असं बघते. आणि माझा ब्लॉकच जात नव्हता, आता जाईल वायफायवर. गाईस कधीपासून अपलोड होत होतं, कधीपासून अपलोड, ब्लॉकच जात नव्हता. गाईज आमची केवटी बघा कशी झोपलेली आहे. ही जी झोपाची स्टाईल बघा. नवीन स्टाईल. माझा पिल्ला आहे, पिल्ल्या माझा. गाईज मी खूप बाबा क्युटीवर जीव लावते. क्युटीला ना माझी खूप अक्कल आहे.
तुम्हाला वाटत असेल क्युटी म्हणजे अशी तुम्हाला वाटते का ती इंग्लिश नाही आहे, काही जी इंग्लिशच आहे, तिला केस नाही म्हणून ते तुम्हाला असं वाटत असेल, इंग्लिशच आहे. आणि तिला अक्कल भरपूर आहे, लय अक्कल आहे, म्हणून मला तिला सोडूशच वाटत नाही. मी तिच्यासाठी भरपूर लढलेलं आहे, कोणाला खरा वाटणारच नाही ना जीविका. तिकडे झोपली बघा, मला मुलाही सांगलं मम्मी क्युटी कशी झोपली बघ, मग मी तुम्हाला दाखवते. तिला थंडी आणि बघा बाबू तिथून धावत धावत आला रिमोट म्हणजे टीव्हीचा आवाज कमी करायला. बाबू बोलते मम्मी आपली क्युटीवर कशी झोपली ना. बाबूने बघा या असे लावले ब्लॉक लावलेले आहे. बेकार वाटला. मावशीला दिली नाही तेव्हा असं वाटला का दिली, डबल असं वाटला. प्रिन्सीला पण दिली का असं डबल वाटला. पप्पाला पण पप्पा बोललं देव देव देव. नंतर बोललं नाही दिली तर वेगळंच वाटते. पप्पाही तिथं गेली ना पप्पाच्या जवळ प्रिन्सी डायरेक्ट पप्पाला वाढते. प्रिन्सी पप्पाची मांडीवर बसले पण पप्पा पिसरलं. पप्पाची आजूकडे तिला अक्कल आहे थोडी. पप्पा बोलतात ना बस लगेच बसली तिथं. गाईज आमची क्युटी आहे ना, आमच्या यांचंच ऐकते हो, आमचं एवढं ऐकत नाही का. यांना घाबरते फक्त, आम्हाला कोणालाच घाबरत नाही. आमचे काय झालं त्या दिवशी क्युटीचा वाटतं पट्टा सुटला आणि पप्पा तिकडून येत होते. हिने काय केलं असं एवढी धावत गेली पप्पा म्हणजे स्कूटीचा ते आवाज लागते म्हणजे पहिल्यापासून ते ऐकत आली. गाडीचा पण आवाज आली ना कधी ती जाते. स्कूटीचा आवाज ऐकला आणि तिचा पट्टा सुटलेला होता. आम्ही तिला थांबवली तरी मग हाताची झटकून ती खालती गेली ना. पप्पाला तिथून लांबून पप्पाची पाठी आली धावत धावत गाडीच्या स्कूटीच्या सोबत धावत आली. मग हुशार आहे, लगेच ओळखते. जीविक आवाज कमी कर ना टीव्हीचा. गाईज क्युटीला इतकी अक्कल आहे ना, यांची गाडी बघितले लगेच धावत धावत आली. कसं तिचा पट्टा सुटेली तिकडे गेलेली, यानं लय घाबरते. या आले ना लगेच आली धावत धावत. स्कूटीवर डायरेक्ट बसायला चाललेली पण स्कूटी चालू होती ना म्हणून बसली नाही. जा चल, टाइम झालाय, जा चल तू चल व्यवस्थित जा. बाय पैसे घेतले काय मग अशी विसरते. काही एकदा दोनदा असाच झालेला. मी पैसे घेऊन जायला विसरते. नंतर क्लासचे टीचरही तिला पैसे दिले, मला फोन केलेला का जीविकाला पैसे देऊ का. मग तेव्हा मी सांगितलं द्या. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी पाठवले पण त्याही घेतले नाही पैसे. हे जीविकाला ना अशी विसरते घेऊन जायला. आता मी बघा तशीच चाललेली. जा चल जा. लाल कलरची मोठी बँड झाली काय स्कूटी आपल्या गावात चालत नाही काय लाल कलरची मोठी त्या 20 लाल कलरची नोटी काय माहिती नाही का घेत नाही. त्यांच्या घरात कधी असतील नोटी त्यावर घालून पडल्या. खरं बरं आपल्या जवळ नाही येत. मला एक रिक्षा आली दिली. मी बोलू काका चालत नाही नोटी. नंतर आमच्या क्लासच्या जवळ चालतात त्या आपल्या गावात नाही चालत. जा व्यवस्थित जा. काय मी कधीपासून बसलेले आहे, ब्लॉकच जात नाही. वायफाय वर्षी बी ब्लॉक जात नाही. खूप टाईम लागेल, स्लो नेट चालू आहे. माझं काम राहिलेलं आहे त्याच्यामुळं असा टाईमपास माझा होते. कधी मी अपलोड करायला ठेवला आहे, एक तास झाला, 1-1.5 तास झाला अपलोडच होते. अजून 10 वाजायला आले तरी ब्लॉग जात नाही. काही अजून टाईम होईल. रोज लवकर जाते. आज काय झालं काय माहिती, लाईट गेली त्याच्यामुळं का काय माहिती नाही, ब्लॉकच जात नाही. तर चला बघू, आपण जाईन तेव्हा मी अपलोड करते. चला. बेडवरती कपडे इपडे होते सर्व जुलून काढले आणि बेड बी व्यवस्थित केला, झाडून सुद्धा काढला. हे बघा. आणि इकडं हे माझे पहिले बेडचे कवर होती ते टाकली याच्यावरती, म्हणजे घाण नको व्हायला. मला दुसरा हाणायचं आहे नवीन, याच्यावरती कवर बनवायला द्यायचे आहेत. पण द्यायचं तर नंतर देईन. तेवढ्यात आहेत ते हेच टाकलेले आहेत मी. सांगू ही मुलं घाणबीण पाय ठेवतात ना, त्याच्यामुळं असं मी टाकलेलं आहे. तर चला झाडून बिडून काढला. आता लादी पुसून घेते पटापट. आणि इकडं या साईडला आहेत भांडी आपली. बघा इकडं भांडी आहेत, भांडी बी घासून घेते. तर चला पटापट काम करून घेते. हे बघा सर्व भांडी बिंडी घासली. आणि इकडं बघा हांडे भरायला घेतलेले आहेत. तर लादी बिदी पुसून घेते. आणि बाथरूमसुद्धा मी धुवून काढला. हा बघा खूप घाण झालेला, धुवून काढला. धुवल्यावर जरा बरा वाटतं. आता बेसिन बी धुवून घेते. बघा असे लादीवर असे डाग बीग पडलेले आहेत. 8 दिवसामध्ये सर्व काही धुवून घ्यायलाच लागते. इकडे आता हांडे भरतात. आणि इकडे बघा मी छाता कसा लावलाय.
बाबूने मगाशी पाऊस आलेला तर पूर्ण ओला झालेला, मग त्याच्यामुळे असा सुकात लावलेला आहे. किती मोठा दिसते बघा. मस्त भेटला 300 रुपयाचा. हे बघा कसा छान इथं भरलेला आहे. बघा सर्व अंडे भरून झालेले आहेत. कसं गाईस तो पाणी आमचा म्हणजे तो वापरायला घेतलेला आहे. प्यायला पाणी आमचं अलग आहे, बिस्लरीचं आणतो. कसं भरपूर घाण पाणी येते खूप म्हणजे खूपच. तर चला मी आता पहिला बेसिंग मस्त की धुवून घेते, घासून घेते. वाई खूप घाण झालंय बघा. आणि मग लगेच टाकीमध्ये लावते. टाकीचा बंद केलाय का सांगू, टाकीचा लावला ना इथं कमी येते पाणी म्हणून बघा घासते आणि मग टाकीमध्ये लावून घेते, म्हणजे टाकी आपली भरेल. बघा किती घाण झालाय, म्हणजे घाण झालंय. मग आपण घेऊ, म्हणजे मधामध्ये मला पाणी व्यवस्थित ओतता येईल. घेऊन झालेला आहे. मी आता नळ त्या साईडला चालू करते. पाणीच पाणी झालं सर्व पाणी काढून घेते. चला आता मी बेसिंग पाणी बिनी भरलेलं आहे आणि किचन बी एकदम स्वच्छ केला. आता लादी पुसून घेते आणि मग आपले कपडे धुवून येते पटापट. ओके काम झालं आपला. तर काहीच कंटिन्यू करा. चला गाईस आता लादी पुसायला मस्तपैकी पाणी घेतलेलं आहे. पटापट आपण लादी पुसून घेऊ. लादी भरपूर घाण झालेली आहे आणि गेली ते राहिले का सांगू संध्याकाळचे, म्हणजे पाणी आणलेलं आहे पण त्याला ओतायला लागेल. पहिलं मी घासून घेते आता पहिला गिनी आणि मग लादी पुसते. आठवणच राहिली नाही गाईच धुवायचं. ही बघा ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि तो हंड्यातला वापरायला ठेवलेला आहे पाणी पियायला ह्याच्यात, आणि एक हंडा भरून ठेवते. पहिला आता ही घासून घेते. पाणी गेला वाटतं. हा बघा बारीक एकदम झाला, पाणी गेला. चला मी लादी पुसून घेते आता. चला काहीच बंद करू. आणि जरा याच्यामध्ये मी फिनेल टाकलेलं आहे आणि माझा आता फिनेल बी संपलाय. कसं मग माशा बिशा येतात ना, मग त्याच्यामुळं. बाबू ना शाळेत गेला, शाळेत गेलाय. आई आमचे आवाज देतात बाबूला, पण बाबू म्हणजे शाळेत गेला. माझी क्यूटी बघा कधी झोपलेली आहे, अजूनपर्यंत उठत नाही. क्यूटी माझा बच्चा झोपले अजून. काहीच क्यूटीचा टेन्शनच नाही, मस्त पैकी खाते पिते मस्त की आराम करते. पण घरामध्ये कोण आला ना त्याला बिलकुल घेणार नाही, एवढी डेंजर आहे क्यूटी. मग त्याला तो पळालाच पाहिजे आमच्या घरातून. हा ना अशी करते, घरामध्ये कोणालाच येऊन देत नाही क्यूटी. आता बघा किती शांत एकदम आहे. आणि कोण आला ना किती जोरात जोरात भुकते, डेंजर भुकते.
आमच्या यानं लय घाबरते. मी मगाशी बघितली कशी किती झोपलेली, वरती तंगड्या करून झोपलेली. अरे किती काहीच माझा आता स्टँड नीट केला असता हिने. क्युटी हो साईडला, साईड साईड साईड. तर बस तिथं वरती, वरती बस क्युटी, वरती बस लवकर, खुर्चीमध्ये बस. मी आवाज दिला ना गाईस तुला. गाईस ती मला घाबरत नाही, मी आल्यावरती लाडा देते. ती पप्पानाच घाबरते जास्त. जरा पुसून घेते, आपला ब्लॉग असं मोठा होईल मग आणि मग परत तुम्हाला भेटते. विधी पुसली आणि लगेच मी भात घालायला घेतलेला आहे. भात ठेवलेला आहे गॅसवर. खूप वाईस दमलो, पटापट पटापट सर्व काही केलं. आणि आता आपली टाकी भरते. हे बघा लादी ओलीच आहे, सर्व लादी अशी पुसून घेतली मी. आता बघायला जरा बरा वाटते. चला गाईच, आता आपण कपडे बिपडे सर्व काही झालेलं आहे. कपडे भरपूर होते, धुवून आलो. आणि आता मी जेवून घेते. आमच्या इथं गेले जेवून. तर चला पटापट पटापट जेवून घेते. मला भूक लागलेली आहे. का सांगू, मी अगोदर काम करते, मग जेवल्यावर मला सुस्ती येते. त्याच्यामुळं मी पहिला काम करून घेते. किती बी टाईम झाला नाही तरी मी पहिला काम करीन आणि मगच जेवायला बसते. तर जेवलो ना मग मला कंटाळा येते काम करायला. चला गाईच, आता आपण जेवून घेऊ. चला हे बघा माझे ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे भात आणि भाजी. मी गाईच आज चपाती खाणार आहे, भात नाही जेवणार. चला गाईच, या जेवायला मस्त की लोणचा, भाजी, एक चपाती. तर चला मस्त की जेवण घेते. गाय जीविका आली आणि काय घेऊन आली काय माहिती. माझ्या जवळ घेऊन आली. काय आणलंय काय माहिती हिने. काय आहे पेस्टी. मी एवढ्या मोठ्या खोक्यामध्ये जीविका. अरे ते त्यांच्याकडे खोकं नसतं. हा चॉकलेटचं आहे. बघा छोटासा केक, एवढा मोठा खोका. मी बोलू काय आहे याच्यात. चला गाईस, किचन बिचन व्यवस्थित पुसून घेतला. भांडी एवढी होती आणि या टोपल्यानं सर्व अशी बुरशी पकडलेली होती. तर त्या बी धुवून काढल्या. का सांगू, पाणी जास्त पडत होतं ना, त्याच्यामुळे त्या टोपल्यानं बुरशी पकडलेली. त्याच्यामुळे त्या बी मी धुवून काढल्या. जरा लादीवर फडका मारला. आणि बघा ह्या अशा इकडे बसल्यात. जीविका, बाबू बघ कसा बसलाय. आणि इकडे या रील्स लावलेले आहेत. हे अभ्यास करायला कधी बसणार आहे हा काय र तू. चला गाईच, मस्त की फ्रेश झालं, तोंड बिन धुतला. आता पटापट दिवाबत्ती करून घेते. आणि आमच्या बाबा कसे बेडवर लोळतात. चला मी पहिलं दिवाबत्ती करून घेते. गाईच ही बघा मस्त की भेंडीची भजी केली. भेंडी भजी हे बघा ना. इकडे आहेत या मोठ्या मिरच्या. आता हे आपल्याला तळायच्या आहेत. हे तुम्हाला दाखवलंच नाही म्हणे. गाईस खूप छान लागते भेंडी. हे बघा कसं तेल झालंय पूर्ण. चला आता आम्ही जेवून घेतो. असं सीन गॅसवरचा. गाईस असं काही फ्राय करायला घेतला ना असं सीन होते. गाईस या जेवायला मस्त भाजी आहे. मस्त कांदा भाजीसारखे हे केलेले आहे. कांदा आणि आपल्या भेंडी. चला मी जेवण घेते मस्तपैकी. गाईज माझं जेवण तर झाला. इकडे जीविका अभ्यास करायला बसली आणि इकडे बाबू टी व्ही बघते. हे बघा काय. चला गाईज आमचं जेवण बिवण आता झालेलं आहे ना. आता माझा ब्लॉग एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. काही चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.